नमस्कार. हा व्हिडिओ नंबर 4 झालेला आहे. 5th स्टँडर्ड SSC बोर्ड 8th लेसन फॅक्टर्स अँड मल्टिपल. आता मी पहिल्यांदा सगळ्यात टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी शिकवते. डिव्हिजिबिलिटी टेस्ट यासाठी महत्त्वाचे असतात की तुम्हाला नुसतं बघून नंबरला कळेल 2ने डिवाइड करायचं आहे, 3ने करायचं आहे, 5ने करायचं आहे, 10ने करायचं आहे. त्यामुळे द टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 2 number which are 0, 2, 4, 6, 8 in the unit place are divisible by 2. जगातला कुठलाही नंबर घ्या ज्याच्या जर वन्स प्लेसला और युनिट प्लेसला 8, 4, 0, 2, 6 असेल तर तो नंबर इवन नंबर असतो. एका सेकंदात आपल्याला बघून कळतं की दिस नंबर विल बी डिव्हिजिबल बाय 2. आता डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 5ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट पण तीच आहे. वन्स किंवा युनिट प्लेसला जर तुम्हाला 0 किंवा 5 असेल तर तो नंबर इज डिव्हिजिबल बाय 5. नंबर्स विच हॅव 0 और 5 इन द युनिट प्लेस आर डिव्हिजिबल बाय 5. फॉर एक्झाम्पल 55, 600, 1395 और लॅखमध्ये सुद्धा जर असेल पण शेवटी 5 किंवा 0 असेल तर तुम्ही नुसतं बघून सांगू शकता की इज डिव्हिजिबल बाय 5. टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 3. When the sum of the digit of a given number is divisible by 3, the number is divisible by 3. For example, the sum of the digit in the number 363, 3 plus 6 plus 3 is equal to 12. 12 is divisible by 3, 363 is divisible by 3. काही नाही, आपल्याला फक्त तो नंबर उचलायचा आहे की बाबा 5, 4, 3, 2, 1 हा नंबर आहे 54,321. आपल्याला तो नंबर ॲड करायचा. 5 म्हणजे त्याचे डिजिट प्लस 4 प्लस 3 प्लस 2 प्लस 1 इज इक्वल टू 5 प्लस 4 9 10 11 12 13 14 बरोबर. प्लस 1 16. पुन्हा 6 प्लस 1 इज इक्वल टू 7. 7 हा 3च्या टेबलमध्ये नाही म्हणजे हा नंबर इज दिस 7 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3. आता तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट कळली असेल तर पुढचा आपल्याला प्रॉब्लेम सेट सोडवायला खूप सोपा जाणार आहे. तर नमस्कार, मी पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. नमस्कार. जर तुम्हाला माझा आवडत असेल शिकवलेलं तर लाईक करायला, रुचाज गुरुकुल अँड क्लासेस लाईक करायला, बेल आयकन दाबायला आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.